रायगडच्या पालकमंत्री पदाचं भिजत घोंगळं अखेर गंगेत न्हाल्याचं पाहायला मिळतंय। पालकमंत्री पदाच्या संघर्षात बाजी मारत भरत गोगावलेने ही माळ आपल्या गळ्यात पाडून घेतलेली आहे। महायुती सरकार सत्तेत आल्यापासून रायगडच्या पालकमंत्री पदावरून तटकरे आणि गोगावलेंमध्ये संघर्ष सुरू होता। दोन्ही बाजूंनी कोणीही माघार घ्यायला तयार नव्हतं। आज अखेर त्यावर तोडगा निघालेला आहे। चार मंत्री असलेल्या नाशिकमध्ये पालकमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये जळगावच्या गिरीश महाजनांनी बाजी मारलेली आहे। अनेक दिवस प्रलंबित असलेल्या नाशिक पालकमंत्री पदाचा प्रश्न सुटलेला आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी इथं गिरीश महाजनांना संधी दिली आहे। दादा भुसे, छगन भुजबळांना दुर्लक्षित करत कुंभमेळा मंत्री महाजनांकडे नाशिक पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। यूजीसी नेट चाचणीच्या 3 विषयांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा नॅशनल टेस्टिंग एजन्सीने केलेली आहे। नीट नंतर एनटीएवर यंदाच्या वर्षी दुसऱ्यांदा ही नामुष्की ओढावली आहे। या प्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केलाय। तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे। मराठा समाजाच्या मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणं ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंना चांगलं टाळलेलं आहे। ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी जालन्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। जालन्यातील कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये आज मराठा समाजाच्या वतीनं तक्रार दाखल करण्यात आली। सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणातील याचिकेवर नोटीस बजावली आहे। अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या सुनावणीवर अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयानं अलाहाबाद उच्च न्यायालयाला सुनावणी पुढे न चालवण्याचे निर्देश दिलेले आहेत। पुण्यातील चाकणमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली। औद्योगिक पट्ट्यासाठी डेडिकेटेड कॉरिडॉर आणि पीएम गतिशक्ती कार्गो टर्मिनल सुरू करण्यात यावं अशी मागणी यावेळेला खासदार अमोल कोल्हे यांच्याकडून करण्यात आली आहे। राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी यवतमाळच्या कापरा आणि हिवरी इथं शासकीय आश्रमशाळेला अचानक भेट देऊन झडती घेतली आहे। या ठिकाणी शिक्षक संख्येच्या प्रमाणामध्ये विद्यार्थी संख्या कमी असल्यानं नाराजी व्यक्त केली आहे। तसंच शाळा प्रशासनावर तत्काळ कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। पुण्यातील ऑपरेशन कसबा अंतर्गत भाजपमध्ये विविध पक्षातील नेत्यांचा प्रवेश झालेला आहे। उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीचे प्रमोद निमन, मनसेचे प्रल्हाद गवळी आणि शिवसेनेच्या उमेदवार वैष्णवी किराड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। नाशिकच्या खड्ड्यांविरोधात उद्धव ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। शिवसेना युबीटीनं खड्ड्यांविरोधात नाशिक शहरामध्ये भव्य मोर्चा काढला। शिवसेना कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात होऊन राजीव गांधी भवनातील मनपा कार्यालयावर हा मोर्चा धडकला। खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला। विरारमध्ये भाजपच्या वतीनं महापालिका मुख्यालयावर भव्य जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला। मोर्चात खासदार डॉक्टर हेमंत सावरा, आमदार राजन नाईक, 43 नगरसेवकांसह हजारो नागरिक सहभागी झाले होते। पाणीपट्टीमध्ये 100% वाढ, घरपट्टीतील छुपी करवाढ, शहरातील जीवघेणे खड्डे, पेल्हारमधील अनधिकृत बांधकामांविरोधात भाजपने प्रशासनाला धारेवर धरलंय। पेणच्या संभाजी महाराज चौकामध्ये उभारण्यात आलेल्या पुतळ्यावरून वाद निर्माण झाला। छत्रपती संभाजी महाराजांच्या मॉडर्न आर्ट पद्धतीनं बनवलेल्या पुतळ्याला शंभूप्रेमींनी आक्षेप घेतलाय। तसंच भावी पिढीला असे संभाजी महाराज दाखवणार आहात का असा संतप्त सवाल नगरपालिकेला करण्यात आलेला आहे। अहिल्यानगर इथं राज्य शेतकरी दूध प्रक्रिया सेवा असोसिएशनच्या वतीनं वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे। अन्न औषध प्रशासनाच्या छापेमारीमुळे व्यवस्थित दूध संकलन करणाऱ्या संस्थांना देखील अडचणींना सामोरं जावं लागतंय। दूध संकलन करण्याचे नियम, दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचा दर्जा सुधारावा आणि त्यांना चांगला भाव मिळावा यावर सभेमध्ये चर्चा करण्यात आली। संगमेश्वर तालुक्यातल्या मार्लेश्वर देवस्थान इथं देवस्थान ट्रस्ट मंदिर प्रवेशाबाबत महत्त्वपूर्ण नियमावली जारी करण्यात आली आहे। अतिशय तोकडी वेशभूषा करून मंदिरामध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आलेली आहे। मंदिराचं धार्मिक पावित्र्य राखण्यासाठी देवस्थानच्या वतीनं वेशभूषेच्या संदर्भात हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये चालत्या बसमध्ये एका वृद्ध प्रवाशाची प्रकृती बिघडली। अचानक उच्च रक्तदाब वाढल्यानं
या प्रवासासाठी आपण बघतोय की प्रवाशाची प्रकृती बिघडल्याचं पाहायला मिळालं. यावेळेला बस चालक आणि वाहक त्यासाठी प्रवाशासाठी देवदूत ठरलेले आहेत. प्रवाशाला वेळेत वैद्यकीय मदत मिळवून त्याचे प्राण वाचवण्यात आले. कुंभमेळ्यासाठी सरकारी रुग्णालय पाडणार असल्याचं कळतंय. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर इथल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये इमारत पाडण्यात येणार आहे. प्रस्तावित असलेल्या दर्शन पथ तयार करण्यासाठी त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालय पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. शहरातून 4 किलोमीटर अंतरावर भाडेतत्वावर सध्या हे रुग्णालय स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. अहिल्यानगर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये MRI मशीनचं लोकार्पण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडलं. अत्याधुनिक 1.5 टेस्ला MRI मशीनमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळालेला असून खासगी केंद्राच्या तुलनेमध्ये तपासणीवरील सुमारे 4 ते 5 हजार रुपयांची बचत होणार आहे. मराठी बोलायला न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर आजपासून कारवाई होणार आहे. आरटीओकडून नियमांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा बोलता येणं आता अनिवार्य आहे. मराठी न बोलल्यास परवाना मिळणार नाहीये. या भूमिकेवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ठाम आहे. राज्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी 1440 डॉक्टरांची लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे. तसंच आणखी 600 डॉक्टरांच्या भरतीसाठी जाहिरात काढण्यात येणार असून सुमारे 250 दंतचिकित्सकही आरोग्य सेवेमध्ये दाखल होणार आहेत. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली आहे. रेल्वे विभागामध्ये 3993 जागांची मेगा भरती होणार आहे. रेल्वे बोर्डामध्ये ज्युनियर इंजिनियर आणि डेपो मटेरियल सुपरिटेंडंटसह एकूण 3993 पदांची भरती सुरू करण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची अखेरची तारीख 13 सप्टेंबर 2026 पर्यंत आहे आणि या भरती संबंधी सविस्तर माहिती आपल्याला www.rrbapply.gov.in या अधिकृत वेबसाईटवर मिळणार आहे. सिंधुदुर्गातील ओरसगाव टोल नाक्यावर आजपासून टोल वसुली सुरू होणार आहे. जानवली ते पत्रादेवी या 60 किलोमीटर मार्गासाठी कार जीप लाईकचे 25 रुपये तर मिनी बसला 425 रुपये टोल आकारला जाणार. रस्त्यांची खराब अवस्था असताना टोल वसुली सुरू केल्यानं वाहन चालकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. वर्सोवा घाटकोपर मेट्रो 1 मार्गिकेवरील प्रवाशांना आता व्हॉट्सअपवरून थेट डिजिटल पास काढता येणार आहे. मुंबई मेट्रो 1ने या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ट्रिप पास किंवा स्टोअर व्हॅल्यू पास खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून तो मोबाईलमध्येच ठेवता येणार आहे. छत्रपती संभाजीनगरातील घृष्णेश्वर मंदिरातील दर्शनासाठी आता स्वतंत्र 650 मीटर लांबीची दर्शन बारी करण्यात येते. या बारीचं काम सुरू झालेलं आहे. कन्नड रस्त्यासाठी खाली 75 मीटर लांबीचा भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे. हा भुयारी मार्ग उभारण्यापूर्वी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून माती परीक्षण करण्यात येत आहे. मुंबईमध्ये गणेश मंडपासाठी रस्ता किंवा पदपथ खोदल्यास प्रति खड्डा 2000 रुपये दंड आकारला जाणार आहे. मंडळांना पालिका आणि पोलीस त्याचबरोबर वाहतूक पोलिसांची परवानगी ऑनलाईन एक खिडकी प्रणालीद्वारे मिळणार असून यंदा अनामत रक्कम 100 रुपये ठेवण्यात आलेली आहे. खड्डे विरहित मंडप उभारण्याचं आवाहन पालिकेनं केलेलं आहे. नाशिक शहराचा पाणी पुरवठा उद्या मंगळवारी पूर्णपणे बंद राहणार आहे. पाईपलाईनचं क्रॉस कनेक्शन तसंच शहरातील 17 ठिकाणी अत्यावश्यक दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे आणि त्यामुळे बुधवारी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार असून नागरिकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन महापालिकेकडून करण्यात आलं. मध्य रेल्वेनं 5 विशेष गाड्यांना नियमित सेवेचा दर्जा दिलेला आहे. पुणे, कोल्हापूर आणि आता दैनिक एक्सप्रेस तर इतर गाड्या नियमित पॅसेंजर म्हणून धावणार आहेत. पुणे कोल्हापूर एक्सप्रेस 20 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. वाणगाव डहाणू रोड दरम्यान AC लोकलच्या देखभाल दुरुस्तीसाठी 371 कोटी 49 लाख रुपयांचा डेपो उभारला जाणार आहे. MRVCने कामासाठी निविदा काढली असून प्रकल्पासाठी 26 महिन्यांची मुदत आहे. वाणगाव डेपोमध्ये 60 लोकलची क्षमता असणार आहे. मुंबई मेट्रो 1च्या प्रवाशांना आता व्हॉट्सअपद्वारे ट्रिप पास किंवा स्टोअर व्हॅल्यू पास खरेदी करता येणार आहे. डिजिटल पास गुगल वॉलेट आणि ॲपल वॉलेटमध्येही जोडता येणार आहे. गौरी गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांनी एसटीच्या जादा गाड्यांना मोठा प्रतिसाद दिलेला आहे. मुंबई विभागातील 220 गाड्यांचं बुकिंग फुल झालं असून तांत्रिक समस्येमुळे ग्रुप बुकिंग अद्याप सुरू झालेलं नाहीये. यंदा मुंबई, ठाणे आणि पालघरमधून
कोकणासाठी 5220 जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. दहीहंडी उत्सवामध्ये गोविंदांना इजा झाल्यास त्यांच्या उपचारांचा खर्च आणि भरपाई आयोजकांनी द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे. उंच मानवी मनोऱ्यांमुळे धोका वाढत असल्यानं गोविंदांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची गरज आहे. बक्षिसांऐवजी प्रशिक्षण, सुरक्षा साधनं आणि विम्यासाठी निधी द्यावा अशी ही अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातल्या मानेवाडीमध्ये पारंपरिक चिखलगुट्टा स्पर्धेचा थरार रंगलेला होता. स्वातंत्र्य दिनानिमित्त झालेल्या स्पर्धेमध्ये बैलांच्या जोड्यांनी चिखलातून सुसाट धावत प्रेक्षकांची मनं जिंकली. स्पर्धा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील शेतकरी आणि क्रीडाप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. सांगलीच्या शिराळ्यामध्ये यंदा नागपंचमी मोठ्या उत्साहामध्ये साजरी होते आहे. यंदा नागपंचमीच्या उत्सवानिमित्तानं शिराळकरांना दुर्मिळ पांढऱ्या रंगाच्या नागांचं दर्शन झालेलं आहे. या पांढऱ्या रंगाच्या नागाला पाहण्यासाठी गर्दी होती आहे. वाशिमच्या मानोरा तालुक्यातल्या देवठाण गावामध्ये नागपंचमी निमित्त अनेक दशकांपासून वारुळ पूजनाची परंपरा जपली जाते. गावकऱ्यांनी नारळ, लाह्या, फुटाणे आणि दूध अर्पण करून सामूहिक आरती केली. भक्तिभावाने नागपंचमी उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. संपूर्ण राज्यामध्ये आज नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातोय. नागपंचमी निमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातील भद्रनाग मंदिरामध्ये देखील हजारो भाविकांनी दर्शनासाठी आज पहाटेपासूनच गर्दी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातलं भद्रनाग मंदिर हे राज्यातलं एकमेव नागाचं मंदिर असून या ठिकाणी 9 फण्याच्या नागाची मूर्ती विराजमान आहे. शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला इथल्या श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिरामध्ये पहिल्या श्रावणी सोमवारी भाविकांची मोठी गर्दी झालेली होती. पहाटेपासून दर्शनासाठी लांब रांगा लागल्या असून हर हर महादेवच्या जयघोषानं परिसर भक्तिमय झालाय. भाविकांनी जलाभिषेक आणि बेलपत्र अर्पण करून दर्शन घेतलंय. मालेगावात पहिल्या श्रावणी सोमवारी भव्य कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं. यात्रेच्या मार्गावर मनपा प्रशासनानं केलेलं खोदकाम आणि मातीचा ढिगारा जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या मदतीनं हटवण्यात आला. कोल्हापुरातील महादेव मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. रावणेश्वर, कपिलेश्वर आणि वटेश्वर मंदिरामध्ये पहाटेपासून पूजा अभिषेकसाठी भाविक दाखल झाले. हर हर महादेवच्या जयघोषानं मंदिर परिसर भक्तिमय झालाय. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वर मंदिरामध्ये पहिल्या श्रावण सोमवार निमित्त भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. दर्शनासाठी रांगा लागल्या असून प्रशासनानं भाविकांसाठी व्यवस्था केली आहे. वेरूळ ते मंदिर मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. पहिल्या श्रावणी सोमवारी 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये शिवभक्तांची मोठी गर्दी झालेली आहे. शासकीय पूजा आणि दुग्धाभिषेकानंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलेलं आहे. कावड यात्रा आणि दिंड्याही दाखल झालेल्या असून हर हर महादेवच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेलाय. वाशिमच्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र तपोवन इथं श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पंचक्रोशीतील भाविक दर्शनासाठी दाखल झाले. हर हर महादेवच्या जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमून गेला.